उद्या तुम्हाला कोर्टात ट्रिगर करण्याचे खूप प्रयत्न केले जातील, पण तुम्हाला स्वतःवर कंप्लीट कंट्रोल ठेवायचा आहे. एकदम डिसेंट बिहेव करायचं आहे. म्हणजे तुम्हाला खूप अवघड प्रश्न विचारले जातील, पण तुम्ही कमीत कमी शब्दात उत्तर द्यायचे. प्लीज माझं एवढं ऐका. ते उद्या तुम्हाला सांगतील की जान्हवी मॅडम तुमच्याबरोबर खुश नाही आहेत. तुम्ही CCTV थ्रू त्यांच्यावर वॉच ठेवला, त्यामुळे मॅडमला किती त्रास झाला सगळं सगळं सांगतील. तुम्ही चिडाल असं बोलतील, पण तुम्हाला कितीही राग आला तरी तुम्ही काही एक बोलू नका. फक्त माझ्याकडे बघा. हॅलो हॅलो सर, ऐकताय ना तुम्ही? या एनफ 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 सगळं ऐकलंय मी. हे करू नका, ते करू नका. बट डोंट वरी, सगळं तुम्ही सांगाल तसंच घडेल. सो जस्ट रिलॅक्स. इनफॅक्ट तुम्ही बघाच, उद्या मी असं काहीतरी करेन ज्याने सगळे माझ्याकडे कौतुकाने बघतील आणि सगळ्यांना माझं प्रेम, आदर्श प्रेम वाटेल. म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? उद्या सगळं कळेल. ओके. परफेक्ट. तेव्हा आज त्या नीच जयंतच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मी माझं पहिलं पाऊल टाकते. माझ्या पाठीशी उभा राहा, मला बळ दे. त्या जयंतला जन्माची अद्दल घडवण्यासाठी मला हिम्मत दे. देवा, जयंतच्या विरोधात हा लढा देऊन मला अख्ख्या जगाला दाखवून द्यायचंय की लग्न झाल्यानंतर तिच्या आयुष्यावर फक्त आणि फक्त तिच्या नवऱ्याचाच हक्क नसतो. ती तिच्या सुखासाठी, तिच्या आनंदासाठी सुद्धा लढा देऊ शकते. देवा, कधीच कुठल्या बाईने समाजाला घाबरून, लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करून अन्याय सहन करण्याची गरज नाहीये. आणि म्हणूनच अन्यायाविरोधातली ही लढाई मी जिंकेन असा मला आशीर्वाद दे. आई, बाबा, जयंतच्या विरोधात लढा देण्यासाठी तुम्ही मला कायम बळ दिलंयत, माझी साथ दिलीयत, पण आता मला तुमचा आशीर्वाद हवाय. नमस्कार. अगं, आमचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत बाळा. आणि जानू, ही लढाई तूच जिंकणार आहेस. आणि जयंतच्या छळातून तू कायम मुक्त होणार. याच्या पुढे तुझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त सुख असणार आहे. तथास्तु. बरोबर बोलताय तुम्ही आजी. जानू, आता तू एकदम प्रसन्न चेहऱ्याने, आत्मविश्वासाने कोर्टात जायचं. आणि त्या जयंतला कळलं पाहिजे की आमची जानू एकटी नाहीये आणि घाबरलेली तर अजिबातच नाहीये. हो जानू, तुझ्या कॉन्फिडन्सने जयंतने हार मानली पाहिजे. हो वहिनी, त्या नीच जयंतला धडा शिकवण्यासाठी मी आता रेडी आहे. जानू, एक सांगू, तुझ्याकडे बघून ना खूप इन्स्पायर झाल्यासारखं वाटतंय. काल परवापर्यंत छोट्या छोट्या गोष्टींवर हट्ट करणारी आमची जानू आज जयंत सारख्या माणसाला अद्दल घडवायला जाते. खरंच जानू, खूप कौतुक वाटतंय तुझं. हो वेंकी दादा, तुम्ही सगळे माझी ताकद आहात, म्हणून तर मी हे सगळं करू शकते. बरं, चला आता निघूया का? हो. एक मिनिट लक्ष्मी, मग निघूया. चल निघ. हा. काय काय झालं याला? अरे, काय झालं? माहित नाही. झाली याची नाटकं सुरू. टेन्शन मिळवायची एक संधी सोडत नाही. नमस्कार करते. देव करो तुझ्यासारखा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळो. हो. वेंकी,
लक्षात ठेवून तू दही साखर जानूला दिलंस. आता तुझी बहीण नक्की जिंकणार. बरं चला निघायचं आता. जानू हो चला ये. हं? चला. आजी. चल चल. डोंट वरी जानू, अजिबात घाबरू नकोस तू. इनफॅक्ट मला तुला असं घाबरलेलं हरलेलं बघायचं नसतं आणि तुझ्या डोळ्यात पाणी तर मी कधी बघूच शकत नाही. पण जानू आज इथे मी तुला जिंकू देऊ शकत नाही, कारण इथे तू जिंकलीस तर मी माझ्या जानूला हरवून बसेन आणि ते मी होऊ देणार नाही आहे. जानू एक गोष्ट नीट लक्षात ठेव, तू किती काही केलंस किती धडपडलीस तरी मी तुला माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाही. आपण लग्नाच्या या बंधनात 7 जन्मांसाठी बांधले गेलेलो आहोत. आपलं प्रेम आहे एकमेकांवर आणि म्हणून तुझी या बंधनातून सुटका नाही आहे. जानू तू माझी आहेस आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू माझीच राहणार आहेस. जानू आपण एकत्र जगायचं आणि एकत्र मरण्याचं एकमेकांना प्रॉमिस केलं होतं आणि ते मी तुला तोडून देणार नाही. त्यामुळे मी तुला माझ्या आयुष्यातून लांब जाऊ देणार नाही.